हॅलो हॅलो. तर चला मग मी का नाही दुसरे कसे दाखवते तर दिवसभरची रोडीन काय काय करतात काय काय नाहीत करीत तसंच आज मी बी दाखविणार आहे. हा म्हणजे मी काय काय करते दिवसभरात. पण झोपेतून उठल्या उठल्या माणूस संडासला जात या ते तर कुणी सांगतच नाही या काय की. मग मी तरी का म्हणून सांगू हाय का नाही पॉइंट नका सांगायचं तेवढं आपण गाळूत. झोपेतून उठल्या उठल्या माणूस काय काय करत या. तर माणूस का नाही गडी माणूस तंबाखू खाता संडासला जात या. खरं आहे का नाही. पण मी झोपेतून उठते आणि किचनमध्ये जाते आणि चिपडे काढीत नाही डोळ्याचे बरं का. चिपडं काढीत नाही डोळ्याचे. फक्त हात धुविते आणि भाजी काय करायची ते डोक्यात विचार असतंय बरं का. आणि मग ते विचार घेऊन एखादी भाजी टाकायची गॅसवर आणि पुन्हा लगेच भाकरी करायच्या. भाकरी झाल्या की पुन्हा भाकरी हो की नाही हो भाकरी बरं का. भाजी होती लवकर तर मग ती भाजी उतरायची आणि पाणी गरम करायचं थोडंसं ते ओवा जिरा ह्याचं मिश्रण त्याच्यामध्ये असं घोलून नवऱ्याला पियाला देते आणि मी पण पिते बरं का. आणि त्यानंतर ते पाणी गरम झालेलं पाणी इथं आणून ठेवायचं फॅनला. आणि मग त्याचा केलेल्या भाकरी आणायच्या भाजी आणायची नवऱ्याचा डब्बा आणायचा इथं मग बसायचं. मग ते नवऱ्याचा डब्बा ना फाटक्या बनिलीनं पुसून घ्यायचा. बनेल नवऱ्याची फाटलेल्या बनिली असतात ना त्या फेकून देत नाही मी त्या वापरात यूज करते या. हां म्हणजे फाटक्या बनेली असे काही बी पुसायला करते या भांडे बासणं. जसं की माझ्या नवऱ्याचा डब्बा सकाळी धुल्याला वल्ला ते पुसून घ्यायचा फाटक्या बनेली ना. आणि आता चडी म्हणतात बरं का. तर फाटकी चडी जेव्हा माणूस घालीत नाही ना तेव्हा मी त्याचा पोचा करीते व. हां पोचा ही फरची पुसून घ्यायला कळलं का. अजून त्या चडीनं बरेच कामं होते तर म्हणजे बघा आपल्या हे इंडो असतात ना खिडक्या पुसून घ्यायच्या ती चड्डी बली करून. मग त्या खिडक्याचे काच जे आहेत का ते बी पुसून घेते पण कोरड्या चड्डीनं वल्ल्या चड्डीनं नाही व. हां म्हणजे हे असे कामं मी करीते. आणि मग आता बरं ते डबा पुसून घ्यापर्यंत आले होते ना तर तिथं आपण थांबूया. तर मग डबा पुसून झाला की मग त्याच्यामध्ये 3 भाकरी भरायच्या माझ्या नवऱ्याच्या. त्या तिसऱ्या भाकरीचा थोडासा तुकडा काढून दुरडीत टाकायचा. 3 भाकरी देऊ नाही तर मग तिथं व माय जिवंत माणसाला. तर 3 भाकरी डब्यात भरायच्या आणि भाजी भरायची डब्यामध्ये आणि मग त्यांच्या बॅगमध्ये टाकायची चेन लावायची आणि अशी तिथं ठेवायची त्यांच्या पुढी बरं का. आणि ते गरम पाणी त्यानं पिऊन घेतलेलं असतं या माझ्यासाठी ठेवलेलं असतं या. मग मी ते गरम पाणी तेवढं पियाचं जिऱ्याचं ओव्याचं त्याच्यात सुंठ बडीशोप इलायची हे ते म्हणजे तुम्हाला मी एकदा सांगितलेलं आहे जाऊ द्या ते सदा आम्ही काय सांगत बसू आहे का नाही. हां तर ते आपल्यासाठी चांगलं असतं. गॅस बीस होत नाही पोटामध्ये जेवण पचन होतं शरीर चरबी कमी होती त्याच्यासाठी आहे ते. तर मग आता ते झालं का तर मग पुन्हा मग काय करायचं नवऱ्याचा मोबाईल तिथं आतरुणात असतं या. ते मोबाईल मग आतरुणातला मोबाईल चष्मा ते चष्मा घरी ठेवते तर त्यांना नाही लागत कामावर चष्मा
तर मग ते चष्मा उचलून ठेवायचा, ते मोबाईल हातात त्याच्या द्यायचा, त्यानं जर नाही घेतला तर, बरं का. आणि मग घरामध्ये बघा आपला कचरा असतोय, कुडा ते कचरा, मग कचऱ्याची कॅरी बॅग बाहेर नेऊन ठेवायची, मग ती नवऱ्याच्या हातात द्यायची, मग म्हणायचं कचरा गाडीमध्ये जाता जाता टाकून द्या. असं करायचं, गोड गोड बोलायचं. आणि मग नवऱ्याला वाटं लावायचं. नवऱ्याला वाटं लावल्याच्या नंतर पुन्हाचं मग काम का नाही बघा, बाहेरचं झाडून घ्यायचं, बाहेरचं सगळं अंगण झाडून घ्यायचं आणि दरवाजा लावून घ्यायचा आणि मग आणि झोपायचं. फोन बघायचा आणि झोपायचं. आणि मग झोपीतून उठलं की मग ते हाग्यामुत्या करायचा. नाहीतर मग प्रेशर असलं की मग नवऱ्याला वाटं लावल्याच करायचं हाग्यामुत्या. आणि मग तिकडून आल्याच फोन बघायचा निरामाय. असं कधी कधी होतंय बरं का माझ्या संग. आणि मग उठलं की बघा चहा करायचा, चहा प्यायचा. चहा प्यायचा आणि चहा प्यायल्याच्या नंतर मग हे झाडून काय नाही, निर्मळच असतंय आमचं घर, पण झाडून करायचं. इथं तिथं कपडे बिपडे काय टाकलेले असलेले अकराय नाही ह्यानं, तर मग ते उचली करायची, नादर नीटनीटकं ठेवायचं. आणि पुन्हा मग किचन बिचन स्वयंपाक केलेलं ते साफसुथरं करायचं आणि फोन बघत बसायचं. आणि फोन बघत बसलं की मग पुन्हा आंघोळ करायची आणि कपडे धुवायचे. आणि मग कपडे धुले की वाळू घालायचे, वाळू घातले की मग जेवायचं. फोन बघतच जेवायचं बरं का, फोन बघत जेवायचं. नाहीतर मग फोनवर बहिणीला लेकीला असं बोलत जेवायचं. आणि मग जेवण झालं की मग मासा भुलल्यावणीच भुलती बाई. कसं काय होतंय काय नाही की पुन्हा मग ते 4 वाजलेले असू द्या, 5 वाजलेले असू द्या, झोपच येते, आवरतच नाही झोप. मग झोपीची जाते ती. मग नवऱ्याचा फोनच येते संध्याकाळी, काय आणायचंय भाजीला, आणायचंय का काही दुसरं अजून. मग अशा गोष्टी रोजची रोज आपल्या जीवनात असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही म्हणता खुशाल बसली आणि गप्पा मारायली, काम करताना तर काहीच दाखविलं नाही. त्या दुसऱ्या बाया त्यांची रोजची रुटीन जी असती ती दाखवित आता करून. झाडून काढायचं, भांडे घासायचे, धुणं धुवायचं, चहा प्यायचा, दाखवितात का बाथरूम मध्ये गेल्यास हाग्यामुत्या करताना नाही तर दाखवित ना. पण मी तुम्हाला खरं सांगते, हे सगळं त्या दाखवित येतात. सगळं म्हणजे झाडल्यालं सगळं काम करताना त्या दाखवित येतात व सगळं खरं आहे. आणि मी बसल्या म्हणायले सांगायले तुम्हाला. आता तुम्ही समजून घ्या ना, मला तसलं जमत नाही. त्या काम करीत व्हिडिओ काढत येतात, बोलत येतात. त्यांचं दुसरं कुणीतरी काढीत असं व्हिडिओ, त्या काम करतात तवा. मला तसं नाही, एडिटिंग येत नाही, मी तेवढी क्रिएटर नाही. मला जेवढं जमतंय ना तेवढंच मी करीते, कळलं का. आता नवरदेव चाललाय वाटतं कुठं तरी, इकडं जरा तसं असतंय. हळद लागली की दुसऱ्या दिवशी ते देवाला जाते, तर पाया पडत येतं देवाच्या. आणि हे हात करायचं लक्षच राहाय नाही व. हात बी केले की लयच अवघड झाले म्हणा. माय कायच करावा, मला सोडूनच दे वाटायली सोशल मीडिया, आणि सोडूनच देते मी आता काही दिवसाला, असं मला बी वाटायलंय. तर मग आता इथं आमच्या इथं गर्दा होणार आहे. ते हे वाजायले सनाया त्याला काय म्हणतो ते पहिलं, ते असतं या इकडं सनया, ते पाया पडायला जाताना ते असतं. मला याय नाही तसलं म्हणायला. मला ते बँजू येतंय म्हणायला, डीजे येतंय म्हणायला, बँड येतंय म्हणायला. पण ती सनई ते आणि काय म्हणते त्याला तेच याय नाही. सनई तर यायली पण दुसरं याय नाही. ती पुई 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 वाजित येत बघा. आणि ते वाजत जातंय आता बघा. इथं ढोलकी तर वाजायली आहे ते, पण
ते बी आता गर्दा होणार आहे. त्याच्यामुळं आपण इथंच थांबूया. दिवसाची रुटीन हो एवढीच आहे. चला बाय.